काय नेमकं कारण होतं? काय झालं होतं? तू पुण्याला कशासाठी गेली? मला वैष्णवीने बोलवलेलं की माझं लग्न थांबव. मी ते थांबवायला गेलेलो. मग कसं मी 112ला कॉल केलेला पुण्याला पोचलो तर. मग 112वरून त्यांनी म्हटलं की मी जातो. ते आले होते सर. 3 सर आलेले आणि मला गाडीमध्ये बसवून गेले. त्यांना सांगितलं असं-असं आहे, या मुलीचं लग्न करतात आहे कमी वयामध्ये. मग ते सर त्यांच्या गावामध्ये गेले आणि लग्न थांबवलं आणि मला बाहेर थांबवलेलं त्यांनी, कारण मला माझी मारपीट नाही झाली पाहिजे म्हणून. मग मग तिथून सर्व झाल्यावर मला सोडलं. त्यांनी म्हटलं, "तू जा घरी." मग त्यांचा आई-वडिलांचा फोन आलेला मला. त्यांनी म्हटलं, "तू कुठं आहे?" असं तसं म्हटलं. धमकी वगैरे दिली, "तू तिथेच थांब, तुला दाखवतो मी." मग मी तिथून निघून गेलेलो. मग मी पुण्यावरून मुंबईला आलो. मुंबईला 1-2 वाजता मी घरी पोचलो. मग तसं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कॉल आला मॅडमचा. त्या मॅडमनी म्हटलं, 10 मिनिटासाठी तू इथे या, मला सुपर हायवेच्या पोलीस स्टेशनला. मग त्यांनी बोलवलं, मी गेलो. त्यांनी म्हटलं की ती मुलगी कुठे आहे? ती मुलगी कुठे आहे? मी म्हटलं, कोणती मुलगी मॅडम? जी पळून गेली आहे तुम्ही. मी म्हटलं, नाही मॅडम, मी कोणती मुलगी पळून नेलीच नाही. मी एका मुलगीचं लग्न थांबवलंय बस. म्हणून त्या मॅडमनी 5 मिनिटं वार्ता केली. मग एका सर, म्हणजे त्यांना स्टार वगैरे काय नव्हते. ते टायपिंग वगैरे करतात ते सर. त्यांच्याकडे घेऊन गेले आणि मग त्यांनी पण मला विचारलं. मग मी खरं-खरं सांगतोय, मग त्यांनी मारायला चालू केलं मला. मग खूप मारलं. मग मारता-मारता मी काय खोटं सांगून दिलं. हां, ती भिवंडीला आहे असं तसं. कारण मला ते जी वैष्णवी होती ना, तिच्या बहिणीने सांगितलेलं माझी बहीण पळून गेली आहे असं सांगितलेलं आणि ती भिवंडीला गेली आहे असं बोलत होती. मग काय झालं? मग काय झालं, मग मारत होते ते खूप. मग नंतर त्याचे फॅमिलीवाले आले. फॅमिलीवाले मला भिवंडीला घेऊन गेले. मला भिवंडीचं काय माहिती नव्हतं. मग एक पोलिसवाले पण होते माझ्यासोबत आणि तिच्या फॅमिलीमधून, म्हणजे जे तिचे फ्रेंड आहे ना, म्हणजे तिच्या भावाचे फ्रेंड, त्यांना पाठवलं होतं माझ्यासोबत. तर कसं तिथं रूम वगैरे नाही भेटला ना त्यांना, तर ते लोकं मला मारत होते खूप. मग त्याचे काका आले तिचे, इथं भिवंडीला भेटलेले तिचे काका आणि भाऊ त्या मुलगीचे. मग त्यांनी मारपीट केली माझ्यासोबत. त्यांनी मारपीट वगैरे केली माझ्यासोबत. मग नंतरला पोलिसवाल्यांनी माझ्या मामाला कॉल केला. म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये नंबर होता, मामा नाव सर्च करून त्यांना कॉल केला. म्हटलं, मावशीकडे, तुझ्या मावशीकडे आहे ना ती मुलगी? म्हटलं, कॉल वगैरे केला. मावशीचा नंबर मी असं सांगितलं मी. मामाला कॉल केला त्यांनी. मामाकडून नंबर काढला. मग मामांनी म्हटलं, "काय झालं तुला? एवढ्या रात्री कॉल का केला?" असं-असं. मी काय सांगायला जात होतो, तसं पोलिसांनी म्हणजे कसं पण मारायला चालू केलं मला. म्हणजे कसं अंधाधुंदी मारत होते. कशा प्रकारे मारहाण करण्यात आली? म्हणजे केस कशाने त्यांनी मारलं तुला? हाताने फाईट वगैरे मारले. आणि कानाखाली मारले. आणि केस वगैरे घेतले आणि ते जी ऑटो असते ना, तिथं असं मारलं. मग तिथून आले, मग परत मॅडमने मारायला चालू केलं. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या आई-वडिलांना बोलवलं. मग आई-वडिलांच्या समोर पण मला मारलं. त्या मॅडमने लाथा-लाथांनी मारलं मला. मम्मी याच्या अगोदर पण मारतच होते मला. मग हात वगैरे मारलं, हाता वगैरेला मारलं, पाय वगैरे सुजवले आणि डोक्या-बिक्याला लागलं थोडंफार आणि पाठ वगैरे. मग पूर्ण आता आणि ते जे काका वगैरे होते ना, म्हणजे जसं माझी मम्मी आलेली ना पोलीस स्टेशनला, तसं मग मला त्यांनी एक चान्स दिला होता. तू एका दिवशी 9 वाजेपर्यंत त्या मुलगीला शोधून दे. तुझ्या मम्मीच्या भरोश्यावर ठेवते. मग माझ्या मम्मीने साईन वगैरे केली आणि तिथं लिहिलं की मुलगा मी घेऊन जाते, उद्या 9 वाजता मी घेऊन येणार असं. पण त्या समोरचे आहे ना जे मुलीचे, ते मला घेऊन गेले. तिथं काय लिहिलेलं, काय बोलतात, मॅडमने काय बोललेलं मला, मम्मीला पण म्हटलेलं त्या मॅडमने, की ते मुलींचे घरचे आहे ना, ते आमच्यासोबत राहणार, म्हणजे मम्मी लोकांसोबत. पण ते मला घेऊन गेले आणि माझ्या मित्राला. मग नंतरला मला घेऊन ते बोलले, "तुला काय वाटतं? मी तुला असं फिरवतोय, त्या मुलगीला शोधायला जातोय आपण. ना मी तुला मारून टाकणार." असं-असं म्हटलं मला. मग नंतरला मला ते लोकं बिअर शॉपला थांबले भुईगावला. मग त्या भुईगावला आतमध्ये गेले ते लोकं आणि मला जाणून-बुजून पाजायला देत होते.
पण मी नाही पिली. मग नंतरला कधीच कसं शिवी वगैरे देत होते ते आणि मारायचे. आणि इथं जे हे आहे पोलिसांनी ना, त्यांच्या ताब्यात दिलं तुला? हा म्हणजे मम्मीच्या ताब्यात दिलेला, पण ते लोक घेऊन गेले मला. मग नंतरला ते म्हणजे कसं ते 2 जाडे होते ना, तर त्यांच्या मधोमध मला बसवलेलं. आणि तो जो आहे ना काका तिचा, तो हे दाबत होता माझं जे आहे ना पासे वगैरे, एकदम जोराने दाबत होता कधीचा. मग तसं तिथून आम्हाला जेवण करायला नेलं, पण तिथं पण तो असंच करत होता. बोलला पैसे तू द्यायचं जेवणाचे. माझ्याकडे पैसे नव्हते. हा मला जेवण पण नाही जात होतं. मी एक घास खाल्ला, मला उलटी सारखं होतं. त्यांनी म्हटलं तू नाही खाल्लं ना, तुझा माझ्या हाताने भरवणार तुला भरून, तुला काय करायचं कर, आणि तू पैसे नाही दिले तर तुला भांडे घासवणार. मग मी भांडे घासायला जातच होतो, तसं एकाने पैसे दिले माझे त्यांनी. मग तिथं सोपारा आहे, सोपारा शाळा माहिती आहे ना, तर सोपारा शाळेच्या बाजूला ते तबेला आहे. तबेल्याच्या या साईडला घेऊन गेले, ते असं असं बोलत होते. हा म्हणून तुला माझी बोलत होते थांब तुझा. मला ते तबेल्याच्या इथं घेऊन गेले, प्रयत्न केला पण मी नाही, माझा मित्र होता म्हणून जरा वाचलो मी. मग आल्यावर डायरेक्ट मला घरी घेऊन आले. घरी कसं आई वडील नव्हते, म्हणजे आई वडील जरा पोलीस स्टेशन वरून येत होते, टाइम वगैरे लागला. तर तसं त्यांनी धमकी वगैरे दिली. पण हे पण त्यांनी सांगितलं की तुझी पण बहीण आहे ना, तुला बहिणीला पण घेऊन जातो, तुला कसं वाटेल असं असं म्हटलं. म्हटलं काका मी खरं ते कोणी बोलतो. सांगितलं तुला? ते कोणी सांगितलं? काकाने त्याच्या काकांनी? हा त्या मुलगीच्या. मी म्हटलं काका मला माहितीच नाही तुमची मुलगी कुठं आहे, मी नुसतं वैष्णवीसाठी गेलेलो. हा मग नंतरला त्याने म्हटलं थांब मी तुझ्या मुलगीला, म्हणजे तुझी बहीण आहे ना तिला उचलतो. तुझी बहीण असेलच ना घरी. मग जेव्हा मी घरी गेलो पहिला मी माझ्या बहिणीकडेच गेलो आणि तिला लांब केलं. मग नंतरला माझ्या बहिणीने आतमध्ये घ्यायला सांगितलं ना, पण ते आले नाही कारण मम्मी नव्हती म्हणून. मम्मीने सांगितलं घरी यायचं नाही असं असं. पोलिसवाल्या पण सांगून ठेवलेलं. मग नंतरला ते बाहेर चर्चा वगैरे केली त्या लोकांनी. बोलते उद्यापर्यंत मुलगी नाही भेटली ना, माझे जे लग्न तोडलं त्याचे पैसे आणि जे कार वगैरे आम्ही बुक केलेले त्याचे पैसे आणि माझी मुलगी आणून द्या, असं असं बोललं. म्हणजे तू एक बालविवाह रोखला, याचं तुला ही हा शिक्षा दिली पोलिसांनी? हा मी बालविवाह रोखला ना, तर त्यांना वाटलं मी हिला थांबवलं हिचं लग्न, तर कसं यांनीच अनुष्काला गेलं, जी तिची बहीण आहे ना जी पडून गेली तिला, असं केस केलं त्यांनी. आणि ते लोक मला बोलताय तुम्ही मुलगी विकली आहे. मी मुलगी विकली असते तर मी त्यांच्या समोर पण असलो असतो का? मी असं सांगितलं त्यांना, पण ते ऐकतच नव्हते आणि मारत होते मला. याची तक्रार तुम्ही केली आहे? हा केली आहे. कोणाकडे केली आहे? माझ्या मम्मीने काहीतरी लिहिलंय, आता कुठेतरी जाणार आहे ते. आता तुला कसं वाटतं, म्हणजे बरं आहे? आता म्हणजे ते कसं त्यांनी जास्त पर्यंत जास्त दुखत नव्हतं, आता जास्तच दुखतंय पोट वगैरे, पाय तर म्हणजे चालायला पण नाही जमत आहे आता मला. माझ्या मुलाला पोलीसवाल्यांनी खूप मारलंय. त्याला अल्पवयीचं मुलगीचं लग्न ठरलं होतं. तो मुलगीचं लग्न तो तोडायला गेला कारण ती अल्पवयाची मुलगी होती. ते मुलगीचं लग्न ठरवलं म्हणून काही त्यांनी गुन्हा नाही केला. त्याचे काय केलं होतं तिथे जाऊन? तो तिथे जाऊन पुण्याला पोलीस कंप्लेंट केली आणि 112 वरती कॉल केला. त्याच्या परिवाराने त्याचा नंबर घेऊन इकडे नालासोपाऱ्यामध्ये येऊन त्याच्यावर कंप्लेंट केली. त्याला खोटं बोलले की तू इथे साईन कर. त्याला साईन करायला बोलवलं आणि तिकडेच पकडून मारायला लागले. एवढी जनावरासारखी मारहाण केली त्याला की त्याला चालायची पण म्हणजे एकदम बेहोश झालाय तो. आता त्याला जे काय मार बसलाय, जे काय केलंय त्याच्याशी, त्याच्या त्याच्या परिवाराने मुलगीच्या आणि पोलीसवाल्यांनी काय काय केलंय माझ्या डोळ्यासमोर मारलाय तिला. मी बाहेर ड्युटीवर होती, मला काय माहिती नव्हतं, पण माझं एकच म्हणणं आहे की माझ्या मुलग्याला न्याय भेटायला पाहिजे. हे ज्या लोकांनी त्याला अल्पवयी मुलगीचं लग्न थांबवलं त्यांनी, पण त्याला मदत करण्याऐवजी त्याला खूप मारून घेतला.
त्याच्या परिवाराचं ऐकून, मुलगीच्या परिवाराचं ऐकून खूप मार मारलाय. आता मुलगा माझा 3 दिवसापासून ऍडमिट आहे. त्याला हे एवढा मार बसलाय की त्याला चालण्याची सुद्धा ताकद नाहीये. तरी माझं एकच म्हणणं आहे की पोलीसवाल्यांवर मी कारवाई करायला पाहिजे. पोलीसवाले आणि तिच्या घरचे लोक काय धमकी दिली होती तुमच्या मुलाला? माझ्या मुलाला धमकी देतोय की तू त्या मुलगीचं लग्न तर थांबवलंस, पण दुसरी मुलगी तू पळवून घेऊन गेलाय. ती मुलगीचा आणि याचा काही संबंध नाही. मुलगी गेली 20 तारखेला आणि हा मुलगा पोहोचला तिथे 27 तारखेला. तो 29 तारखेला घरी आला. काकांनी काय तुमच्यासमोर काय काकाने असं चॅलेंज दिला की माझ्याकडे 12 ते 15 एकर जमीन आहे, मी तुझी पाठ पूर्ण करण्यासाठी मी काय पण करू शकतो. तो त्याला मी माझ्या घरी घेऊन जायचं मी लिहिलेलं मॅडम कडून, पण त्यांनी माझ्या सोबत नाही पाठवला. माझा एक त्याचा दोस्त होता, त्याला घेऊन आम्ही लोक, ते मला बोलले की मी त्याला जेवण खाऊन भरायला नेतो. तिकडे जेवणाला नेलं, त्याला बोलतो, त्याला साईडला नेऊन बोलतो की मी तुझी तो आणणारे सामान, हा अरे तुला तर मारून टाकणार आम्ही लोक, तुला कधी उचलणार ना त्याचा नेम नाहीये. तुझ्या भावाला पण उचलणार, तुझ्या घरालोक बी जाऊ शकतो आम्ही, मला कमी नको समजू तू. आणि पोलीसवाल्या मॅडम पण मला त्याच्याबद्दलच बोलताय, धमक्या देताय. तुझ्या मुलाने त्या मुलगीला पयाडून नेलं, त्या मुलगीचा या मुलग्याचा काही संबंध नाहीये. माझं एकच म्हणणं आहे की माझ्या मुलग्याला जनावरासारखं मारलं ना, तर मला हे मागणी पाहिजे की त्याचे घरचे लोक आणि पोलीसवाल्यावर मला कंप्लेंट करायची आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.